तर मित्रांनो, आपण सर्वांना माहीतच आहे का इंडियाचं बजेट सादर केलेलं आहे आणि त्या बजेटमध्ये इंडियासाठी AI स्टार्टअप, इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजिकल इकोसिस्टमसाठी मोठा फोकस दिला जातोय. परंतु हा जो घेतलेला निर्णय आहे तो फक्त टेक्निकल कंपनीजसाठीच उपयोगी आहे का, की याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांच्या फ्युचर जनरेशनसाठी उपयोगी होईल, तर हे आपण विद्यार्थ्यांकडूनच जाणून घेऊया. तर स्नेहा, AI स्टार्टअप जर वाढले तर याचा इंडियाला काय फायदा होईल? AI स्टार्टअप वाढले म्हणजे नवीन आयडियाज इंडियामध्येच तयार होतील. आपण फक्त टेक्नॉलॉजी वापरणारा देश नाही तर टेक्नॉलॉजी बनवणारा देश हो. संपदा, AI इकोसिस्टीम स्टुडंटसाठी कसं उपयोगी आहे? जर AI स्टार्टअप्स वाढले तर सगळ्या स्टुडंट्सना इंटर्नशिप, रिसर्च आणि जॉब हे इंडियातच मिळतील. तर स्वराली, पुढचं क्वेश्चन तुझ्यासाठी. AI मध्ये सेल्फ डिपेंडंट असणं का गरजेचं आहे? जर AI साठी आपण इतर कंट्रीजवर डिपेंड राहिलो तर फ्युचर कंट्रोल आपल्या हातात राहणार नाही आणि सेल्फ डेव्हलप AI म्हणजेच डिजिटल फ्रीडम. ओके देवकी, नेक्स्ट क्वेश्चन तुझ्यासाठी. AI मुळे स्टुडंटला अपॉर्च्युनिटी कसे वाढतील? हो, कारण स्टुडंट्सला फॉरेन जाण्याची गरज कमी होईल. अपॉर्च्युनिटी इंडियामध्येच मिळतील. तर नेक्स्ट क्वेश्चन, AI इनोव्हेशन गावात पोहोचू शकतो का? हो, नक्कीच सर. गव्हर्नमेंटनी सपोर्ट दिले तर स्मॉल टाउन्समधूनही इन्व्हेटर्स पुढे येऊ शकतात. AI इंडियाला क्रिएटर्स कसं बनवेल? सर, मला असं वाटतं की आपण ॲप्स वापरणार नाही तर आपण AI टूल्स बनवणारे होऊयात. भारताच्या इकॉनॉमीवर AI इकोसिस्टीमचा काही फायदा होईल का? AI मुळे स्टार्टअप्स पण वाढतील, त्याच्यामुळे जॉब्स पण वाढतील आणि याचाच परिणाम इकोसिस्टीमवर होईल. तर एका वाक्यामध्ये AI इकोसिस्टीमचं तू वर्णन कशी करशील? AI इकोसिस्टीम म्हणजे इंडियाचं फ्युचर पॉवर स्टेशन. म्हणजे याचाच अर्थ असं की इंडियाची इकोसिस्टीम जर मजबूत झाली तर AI सुद्धा मजबूत होईल आणि त्याच्यामुळे फ्युचर जॉब्स आणि इनोव्हेशन्स आणि स्टार्टअप्स हे सुद्धा भारतातच तयार होतील.